नमस्कार, मी सारिका, तुमची पर्सनल फायनान्स एक्सपर्ट. आजचा जो टॉपिक आहे तो कदाचित नवीन आहे इंडस्ट्रीमध्ये. आजचा टॉपिक आहे LAS, लोन अगेन्स्ट सिक्युरिटी. हा मार्केटमध्ये किंवा ओव्हरऑल इंडस्ट्रीमध्ये सध्या नवीन आहे, त्याच्यामुळे लोकांना बऱ्याच शंका आहे. तुमचं ऑलरेडी आता मोस्ट ऑफ लोकांचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ येतोय, मोठा होत चाललाय, तो वाढत चाललाय, पण त्याच्या अगेन्स्ट बऱ्याचदा असं होतं की लिक्विडिटीची गरज लागते किंवा बऱ्याच लोकांना तुमचा एक्सपिरियन्स असा असेल की तुम्ही SIP किंवा एखादा SWP साठी लमसम इन्व्हेस्ट केली असेल, सो इन्व्हेस्टमेंट केली असेल, पण सारखी ती विड्रॉ होते, काहीतरी कारण येत आहे, ती विड्रॉ होते. म्हणजे इथेच आपण विचार करू शकतो, जेव्हा आपण पहिले पॉलिसी काढायचो, 15-15, 20-20 वर्षांच्या पॉलिसी करायचो, तेव्हा आपण कन्सिस्टंटली त्या भरायचो सुद्धा, कंप्लीट करायचो, मॅच्युरिटी घ्यायचो. तेव्हा हे सगळं का व्हायचं? कारण तुम्हाला लॉक इन होतं. म्युच्युअल फंडला लॉक इन नसणं हा सगळ्यात सध्या ती वाईट गोष्ट आहे की लोक 2-3 वर्ष पैसे भरतात, पैसे विड्रॉ करून घेतात आणि मग त्यांची वेल्थ क्रिएट होत नाही. आणि ज्याच्यासाठी ॲक्च्युअली म्युच्युअल फंड बनलेलं आहे, तुमची वेल्थ क्रिएट करण्यासाठी. कदाचित असं होतं की मग पर्सनल लोन घेण्यापेक्षा त्याच्यावर 13, 14, 15% रिटर्न्स भरण्यापेक्षा अजून काही ऑप्शन असू शकतो का? तर तिथे तुमचा पोर्टफोलिओ तुमच्या कामी येऊ शकतो. दॅट इज लोन अगेन्स्ट सिक्युरिटी. सो याच्यामध्ये आपण आज लोन अगेन म्युच्युअल फंड करणार आहोत. हे इझी आहे, फास्ट आहे. जस्ट रिसेंटलीच मी माझ्या ऑफिसच्या कामासाठी पैसे विड्रॉ केले. अर्ध्या तासांमध्ये मला पैसे ॲज अ लोन मिळाले आणि सिक्युअर पण आहेत. पैसे हवेत म्हणून MF विकायचा का? म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ विकायचा का? व्हेन कॅश नीडेड, मोस्ट पीपल रिडीम देअर म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ अँड पे हिडन प्राइसेस. सो बऱ्याचदा असं होतं की आपण 6-6, 7-7 वर्षांचे पैसे विड्रॉ करतो. त्याच्यामुळे कंपाऊंडिंग ब्रेक होतो. की जे कंपाऊंडिंग सुरू व्हायला म्युच्युअल फंडला जवळजवळ 9 वर्ष लागतात आणि आपण पूर्ण जे कंपाऊंडिंग आहे ते घालवतो. कंपाऊंडिंगचं मॅजिक आपण आपल्या पोर्टफोलिओमधून काढून घेतो. लॉंग टर्म गोल्स गेट डिलेड अँड डिरेल्ड. म्हणजे काय, तुम्ही एखाद्या गोलसाठी, रिटायरमेंटसाठी किंवा मुलाच्या एज्युकेशनसाठी ती इन्व्हेस्टमेंट सुरू केलेली असते आणि मध्येच काही गरज लागल्यामुळे ते गोल जे आहेत ते आयदर डिले होतात किंवा ते कम्प्लीटच होत नाहीत. सो जे इन्व्हेस्टमेंट करायचा जो आपला ऑब्जेक्टिव्ह होता तो पूर्ण होतच नाही. ठीक आहे. अगेन यू ऑफन रिएंटर लेटर ॲट हायर NAV. म्हणजे काय की तुम्ही काय करता, ठीक आहे पैसे विड्रॉ करू, परत इन्व्हेस्ट करू असा विचार करतो, पण तुम्ही जेव्हा परत हे पैसे इन्व्हेस्ट करायला जाता तेव्हा ऑलरेडी मार्केट वाढलेलं असतं. सो पुढे आपण बघणार आहोत व्हॉट इज लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड. सो याच्यामध्ये काय होतं, प्लेज युअर MF युनिट कोलॅटरल, गेट इन्स्टंट क्रेडिट लाईन, यू कीप ओनिंग द युनिट्स अँड देअर ग्रोथ. सो जसं मी सांगितलं, तुमचे युनिट प्लेज होतात, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला पैसे येतात. यू स्टे इन्व्हेस्टेड, तुम्ही पैसे काढून घेत नाहीये, सो मार्केटमध्ये ते पैसे वाढत राहणार आहेत. इट्स अन ओव्हरड्राफ्ट. म्हणजे काय की तुमचा पोर्टफोलिओ आहे त्याच्या काही पर्सेंटमध्येच तुम्हाला पैसे मिळणार आहेत. दुसरं आहे पे ओनली फॉर युसेज. म्हणजे तुम्ही 2.5 महिन्यांसाठी पैसे घेतले तर 2.5 महिन्यांसाठीच पे करायचे. तुम्हाला ते पूर्ण वर्षासाठी किंवा असं काही बांधील नाही राहायचंय त्या गोष्टीसाठी. सो हाऊ इट वर्क्स डिजिटली 100% या गोष्टी आहेत. जसं मी सांगितलं, मी रिसेंटली अप्लाय केलं तर हार्डली मला अर्ध्या तासामध्ये पूर्ण पैसे आले. हाऊ इट वर्क्स 100% डिजिटल आहे. चेक युअर एलिजिबल लिमिट. तुम्हाला जस्ट तुमचा पॅन नंबर आणि मोबाईल नंबर ॲड करायचा, एलिजिबल लिमिट कळेल. पिक युअर युनिट्स टू प्लेज. मग तुम्हाला किती युनिट्स प्लेज करायचे त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला लोन मिळणार आहे. तुमचं क्रेडिट लिमिट आहे ते मिळणार आहे. विड्रॉ करा आणि रिपे एनी टाइम. सो तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला रिपे करू शकता. तो किती बॉरो करू शकता हा एक खूप मोठा याच्यामधला पॉइंट आहे. तर तुम्ही जर डेट म्युच्युअल फंड घेतले असेल, म्हणजे तुम्ही जर लिक्विड फंड घेतले असतील, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड घेतले असतील तर किंवा बॉन्ड्स असतील त्याच्या अगेन्स्ट 85% तुम्ही घेऊ शकता. इक्विटी म्युच्युअल फंड और ETF असेल तर 75% पर्यंत घेऊ शकता. लिस्टेड शेअर असेल तर 60% पर्यंत घेऊ शकता. सो इथे आतापर्यंत आपण 50% जो आहे तो ऑलरेडी ऑनबोर्ड झालेला आहे. 75% अजून मला असं वाटतं सगळ्या प्लॅटफॉर्मवर ते लिमिट नाही आहे, पण 50% आलेलं आहे आणि तुम्ही करूच शकता नक्की. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण लोन घेतलं की पुढचा प्रश्न असतो इंटरेस्ट रेट काय असणार आहे. सो 10.25 ते 10.5च्या मध्ये हा इंटरेस्ट रेट असणार आहे. मी जेव्हा लोन काढलं तेव्हा मला हार्डली ₹1000 प्रोसेसिंग फी लागली, जी ऑलरेडी इथे पण लिहिलेली आहे. सो 10 लाखावर मी 7.5 लाखांचं लोन घेतलं. त्याच्यातलं 2 लाख मी विड्रॉ केलं 6 महिन्यांसाठी. तर 2 लाखावर मला बघू शकता की फक्त ₹10,490 मला जो आहे तो इंटरेस्ट लागलेला आहे आणि हळूहळू मला 1 लाख 2 लाख मी मध्ये मध्ये रिपे करू शकते. जेवढे समजा 8च लाख उरले तर 8 लाखावरच तुम्हाला EMI लागणार आहे किंवा इंटरेस्ट लागणार आहे.
ठीक आहे. सो आता इथे आपण कॅल्क्युलेट करूया की आपण वेगवेगळ्या लोन जर घेतले तर त्याचा कसा इंटरेस्ट रेट असतात. सो लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड घेतलं तर आपल्याला 10.5% पर्यंतचा इंटरेस्ट रेट लागतो. गोल्डवर 9% लागतो, पर्सनल लोनवर 16% लागतो आणि क्रेडिट कार्ड तुम्ही जे नेहमी स्वॅप करत असता त्याला 40% पर्यंतचा इंटरेस्ट रेट लागतो. सो तुम्हाला काही 6-8 महिन्यांसाठी जर इन्कम हवं असेल तर तुम्ही लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड साठी जाऊ शकता. सो इथे अगेन काय काय आपण त्या लोनच्या अगेन्स्ट काय काय देतो ते आपल्याला इथे बघायचं आहे. सो लोनच्या अगेन्स्ट आपण युनिट प्लेज करता. गोल्ड लोनमध्ये तुमचं गोल्ड जे आहे ते प्लेज होतं. पर्सनल लोनच्या अगेन्स्ट काही नसतं. सो इथे तुम्हाला डिफॉल्ट किंवा तुमचा क्रेडिट स्कोअर खराब होऊ शकतो. क्रेडिट कार्डच्या अगेन्स्ट पण फुल आउटस्टँडिंग आहे, म्हणजे तुम्हाला ते पे करणंच आहे. कुठेही त्याच्या अगेन्स्ट काही प्लेज आपण ठेवलेलं नाहीये. वाय क्लायंट्स लव्ह लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड? स्टे इन्व्हेस्टेड, कंपाऊंडिंग जे आहे ते चालू राहतं. नो प्रीपेमेंट फोरक्लोजर चार्जेस. सो तुम्ही लवकर रिपे करता त्याचे काही चार्जेस लागत नाहीयेत. युअर SIP कंटिन्यूज, न्यू युनिट आरंट ऑटो प्लेस्ड. सो तुमची SIP जर कंटिन्यू आहे तर नवीन युनिट आहे तसेच असतात, ते काही प्लेज होत नाही. इंटरेस्ट ओनली ऑन व्हॉट यू यूज वेन यू यूज. सो समजा 3 महिन्यांसाठी लोन घेतलं आपण आणि 2च महिने वापरलं तर आपल्याला 2 महिन्यांचाच इंटरेस्ट लागणार आहे. एकही दिवस त्याच्यापेक्षा जास्त नाही लागणार आहे. सेम डे फुल्ली डिजिटल इंडिव्हिज्युअल फॉर इंडिव्हिज्युअल होल्डिंग. सो घेताना सुद्धा लोन आणि इव्हन रिपे करतानाही म्हणजे तुम्ही प्रोसेस केली की लगेच तुमचे युनिट प्लेज होतात किंवा अगेन ते फ्री सुद्धा होतात. तिसरं, यू आर स्टील रिसीव्ह डिव्हिडंड IDCW और प्लेज युनिट्स. सो त्याच्यावर काही डिव्हिडंड मिळत असेल तुम्हाला तर तो कंटिन्यू राहतो, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. दुसरं आहे यूज इट वाईजली, नो द रिस्क. सो आपण काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या बघूयात. सो मार्केटची मार्जिनची रिस्क असते. इफ तुमची MFची व्हॅल्यू डाऊन झाली तर तुम्हाला मार्जिन कॉल ट्रिगर होतो की इफ तुम्ही 10 लाखांचं पोर्टफोलिओ आहे त्याच्यावर तुम्ही 50 लाखांचं लोन घेतलं, पण बिकॉज मार्केट डाऊन झालं तर तुमच्या 10 लाखांची व्हॅल्यू आज 8 लाख रुपये आहे, तर त्यामध्ये तुम्हाला एक मेल येतो की तुम्हाला 1 लाख रुपये अजून आयदर तुम्ही इन्व्हेस्ट करा किंवा ते लोन कमी करा. सो ती एक गोष्ट आहे की आपण शक्यतो 50%च्या खालचीच जी अमाऊंट आहे ती आपण ॲज अ लोन घ्यायची, अगदी 75% पर्यंत जायचं नाही. टर्म चेंजेस. सो रेट्स, रूल्स, काही जसे जसे वेगवेगळे लेंडर्स असतात तसे जसे वेगळे चेंज होतात. ते ओव्हरऑल इंडस्ट्री म्हणजे कसंही लोन असेल तर ते वेगवेगळे त्यांचे इंटरेस्ट रेट असतातच. 4 सेल्स ऑन डिफॉल्ट. सो इथे इफ तुम्ही ह्या केसमध्ये अनपेड राहिलं तर तुम्हाला ते युनिट जे आहे ते 4 सेल करायला लागतील. येस, ही ॲक्च्युली ह्या वेळेसपर्यंत आपल्याला जायचंच नाहीये, पण येस तिथे असं आहे की तुम्हाला प्लेज युनिट सेल करायला लागतील आणि ते लोन रिपे करायला लागेल. शॉर्ट टर्मसाठीच हे वापरायचं आहे, असं नाही आहे की ही वर्षानुवर्ष तुम्ही होम लोन घेता तसं लोन घ्यायचं आहे, असं अजिबात नाही. जस्ट थोड्या वेळासाठी तुम्हाला जर लिक्विडिटी हवी असेल तर तुम्ही तिथे यूज करू शकता. सो तुम्हाला तुमच्या जर आत्ताचा जो म्युच्युअल फंड आहे त्याच्या तुमची एलिजिबिलिटी चेक करायची असेल तर तुम्ही कनेक्ट करू शकता नक्कीच. सो लोन अगेन्स्ट म्युच्युअल फंड याच्यामुळे कदाचित माझ्या क्लायंटला खूप जास्त हेल्प झालेली आहे, कारण आता मार्केट डाऊन आहे. लोकांचं बऱ्याच लोक असं असतं की आता गरज आहे, पैसे हवेत, सो लोक फटाफट रिडेम्पशन करायचं. सो मार्केट वरती असताना रिडेम्पशन केलं तर काही प्रॉब्लेम नाही, पण मार्केट डाऊन असताना जर पैसे विड्रॉ केले तर त्या केसमध्ये क्लायंटला तेवढे रिटर्न्स नाही बनत. मग ज्याच्यासाठी म्युच्युअल फंडमध्ये आलं ते ती गोष्ट कम्प्लीट होत नाही आणि ते निगेटिव्हिटीने जातात. दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सॲप करा. सो असेच काही नवीन कॉन्सेप्ट इंडस्ट्रीमध्ये आले, म्युच्युअल फंड किंवा इन्व्हेस्टमेंट इंडस्ट्रीमध्ये आले तर त्याच्यावर अवेअरनेससाठी नक्कीच मी व्हिडिओ बनवत राहील. वेगळे सब्जेक्ट हवे असतील, ज्याच्यावर क्लिअरिटी हवी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. Are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.